नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वेची प्रिपरेशन करणाऱ्या सर्व भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो. आर आर बी एन टी पी सीची प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरची जी आपण सिरीज चालू केलेली आहे त्यामधलं आपला हा 7वा व्हिडिओ आहे आणि आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये 13 जानेवारी 2021चा शिफ्ट 1चे जी केचे सर्व प्रश्न बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न कुठला आहे यामधला, की जैव इंधनावर चालणारे भारताचे पहिले विमान डेहराडूनहून येथून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कधी उतरले? पहिला ऑप्शन आहे जून 2018, दुसरा ऑप्शन आहे ऑगस्ट 2018, तिसरा ऑप्शन आहे जुलै 2018, चौथा ऑप्शन आहे सप्टेंबर 2018. तर जैव इंधनावर चालणारे भारताचे पहिले विमान डेहराडून येथून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ऑगस्ट 2018मध्ये उतरले. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की एकमेकींशी संबंधित फाईल्स आणि प्रोग्रामचा संच यांचे संकलन जे वापरकर्त्यांना त्या फाईल्स ॲक्सेस करू देते आणि त्यात बदलही करू देते त्यास रिकाम जागा असे ओळखले जाते. पहिला ऑप्शन आहे डेटा ॲनालिटिक्स सिस्टीम, दुसरा ऑप्शन आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, तिसरा ऑप्शन आहे डेटा फाईल्स, चौथा ऑप्शन आहे सिस्टीम मॅनेजमेंट. तर एकमेकींशी संबंधित फाईल्स आणि प्रोग्रामचा संच यांचे संकलन जे वापरकर्त्यांना त्या फाईल्स ॲक्सेस करू देते त्यात बदलही करू देते त्यास डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम असे ओळखले जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की युरोपियन व्यवस्थापनाअंतर्गत 1770मध्ये भारतात कलकत्ता येथे खालीलपैकी कोणत्या बँकेची स्थापना करण्यात आली? पहिला ऑप्शन आहे नॅशनल बँक ऑफ इंडिया, दुसरा ऑप्शन आहे बँक ऑफ इंडिया, तिसरा ऑप्शन आहे बँक ऑफ हिंदुस्तान आणि चौथा ऑप्शन आहे इंडस बँक ऑफ इंडिया. तर युरोपियन व्यवस्थापनाअंतर्गत 1770मध्ये भारतात कलकत्ता येथे बँक ऑफ हिंदुस्तान बँकेची स्थापना करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, की 1815मध्ये भारताच्या पहिल्या महासर्वेक्षकपदी सर्वेअर जनरल ऑफ इंडिया नियुक्त झालेल्या व्यक्तीचे नाव काय होते? पहिलं ऑप्शन आहे अबुल फजल, दुसरं ऑप्शन आहे कॉलिन मॅकेन्झी, तिसरं ऑप्शन आहे बर्नियर आणि चौथं ऑप्शन आहे आपलं ऑट्टोमन. तर 1815मध्ये भारताच्या पहिल्या महासर्वेक्षकपदी नियुक्त झालेल्या व्यक्तीचे नाव कॉलिन मॅकेन्झी हे आहे. पुढचा प्रश्न बघा, 1 एप्रिल रिकाम जागा रोजी रुपये 5 कोटींच्या भाग भांडवलासह भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. पहिला ऑप्शन आहे 1935, दुसरा ऑप्शन आहे 1940, तिसरा ऑप्शन आहे 1930 आणि चौथा ऑप्शन आहे 1945. तर आपल्या सर्वांना माहीत असेल की 1 एप्रिल 1935 साली जी आहे ती भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, म्हणजे याचं उत्तर काय आहे? 1935. पुढचा प्रश्न बघा, की पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्यामध्ये कोणत्या तरुण अर्थशास्त्राचा समावेश होता? पहिला ऑप्शन आहे के एन राज, दुसरा ऑप्शन आहे बी व्ही केसकर, तिसरा ऑप्शन आहे स्वर्ण सिंग आणि चौथा ऑप्शन आहे पी सी महालनोबिस. तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा तयार करण्यामध्ये के एन राज या तरुण अर्थशास्त्रज्ञाचा समावेश होता. पुढचा प्रश्न बघा, की रिकाम जागाच्या दशकांच्या प्रारंभी जर्ने स्टार्टअप यांनी AT&T बेल लॅबोरेटरीज येथे C++ या प्रोग्रॅमिंग भाषेला विकसित केले होते. पहिला ऑप्शन आहे 1980, दुसरं ऑप्शन आहे आपलं 1970, तिसरं ऑप्शन आहे 1960 आणि चौथा ऑप्शन आहे 1990. तर 1980च्या दशकाच्या प्रारंभी जर्ने स्टार्टअप यांनी AT&T बेल लॅबोरेटरीज येथे C++ या प्रोग्रॅमिंग भाषेला विकसित केले होते. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सामना पंच म्हणून नियुक्त केलेल्या पहिल्या भारतीय महिलेचे नाव काय होते? पहिला ऑप्शन आहे झुलन निशित गोसावी, दुसरा ऑप्शन आहे GS लक्ष्मी, तिसरा ऑप्शन आहे मिताली राज, चौथा ऑप्शन आहे हरप्रीत कौर. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सामना पंच म्हणून नियुक्त केलेल्या पहिल्या भारतीय महिलेचे नाव GS लक्ष्मी हे होते. पुढचा प्रश्न बघा, एक दिवस एक चिरी आमच्या तोंडात पडेल
या शब्दात अवध राज्याचे वर्णन कोणी केले होते? पहिला ऑप्शन आहे लॉर्ड कर्झन, दुसरा ऑप्शन आहे वॉरन हेस्टिंग्स, तिसरा ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी, चौथा ऑप्शन आहे लॉर्ड वेलस्ली. तर एक दिवस एक चिरी आमच्या तोंडात पडेल अशा शब्दात अवध राज्याचे वर्णन लॉर्ड डलहौसी यांनी केले होते. पुढचा प्रश्न बघणार आहात बघा. सुप्रसिद्ध गायक आणि भारतरत्न पुरस्काराचे मानेकरी भूपेन हजारिका रिकाम जागा राज्यातील होते? पहिला ऑप्शन आहे ओडिसा, दुसरा ऑप्शन आहे आसाम, तिसरा ऑप्शन आहे नागालँड, चौथा ऑप्शन आहे पश्चिम बंगाल. तर सुप्रसिद्ध गायक आणि भारतरत्न पुरस्काराचे मानेकरी भूपेन हजारिका आसाम राज्यातील होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी रिकाम जागा या राज्यात आहे? पहिला ऑप्शन आहे तामिळनाडू, दुसरा ऑप्शन आहे गुजरात, तिसरा ऑप्शन आहे महाराष्ट्र, चौथा ऑप्शन आहे कर्नाटक. तर भारतातील स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात राज्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. थिओफ्रेटस यांना कशाचा जनक म्हणून ओळखले जाते? पहिला ऑप्शन आहे भौतिकशास्त्र, दुसरं ऑप्शन आहे जीवशास्त्र, तिसरं ऑप्शन आहे वनस्पतीशास्त्र, चौथं ऑप्शन आहे रसायनशास्त्र. तर थिओफ्रेटस याला वनस्पतीशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघा. घेण्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न देतो की ॲरिस्टॉटल याला कशाचा जनक म्हणून ओळखले जाते? याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाजवळचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ जर यूट्यूबवरती अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत चालेल. पुढचा प्रश्न बघा की विक्रम साराभाई अंतराळ केंद्र येथे स्थित आहे? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा ऑप्शन आहे तिरुवनंतपुरम, तिसरं ऑप्शन आहे बंगळुरू, चौथा ऑप्शन आहे हैदराबाद. तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तिरुवनंतपुरम येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा की बायोगॅस हे एक उत्कृष्ट इंधन आहे ज्यात 75% रिकाम जागा असते. पहिला ऑप्शन आहे हायड्रोजन, दुसरा ऑप्शन आहे मिथेन, तिसरा ऑप्शन आहे ऑक्सिजन, चौथा ऑप्शन आहे सल्फाईड. तर बायोगॅस हे एक उत्कृष्ट इंधन आहे ज्यात 75% मिथेन असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की 1798 गव्हर्नर जनरल कोण बनले व त्यांनी स्वतःसाठी कलकत्त्यामध्ये गव्हर्नमेंट हाऊस हा भव्य महाल बांधला? पहिला ऑप्शन आहे लॉर्ड बेंटिक, दुसरा ऑप्शन आहे लॉर्ड क्लाइव्ह, तिसरा ऑप्शन आहे लॉर्ड वेलस्ली, चौथा ऑप्शन आहे लॉर्ड कॉर्नवालिस. तर 1798 गव्हर्नर जनरल जे आहे लॉर्ड वेलस्ली बनले व त्यांनी स्वतःसाठी कलकत्त्यामध्ये गव्हर्नमेंट हाऊस हा भव्य महाल बांधला. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारताने किती वेळा ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला होता? तर बघा पहिला ऑप्शन आहे 4, दुसरा ऑप्शन आहे 2, तिसरा ऑप्शन आहे 1, चौथा ऑप्शन आहे 3. तर भारताने 3 वेळा ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. स्रोतांतून येणारा सर्व प्रकाश जिथे अडविला जातो अशा भागास काय म्हणतात? पहिला ऑप्शन आहे छाया, दुसरा ऑप्शन आहे उपछाया, तिसरा ऑप्शन आहे ॲटुंब्रा, चौथा ऑप्शन आहे प्रच्छाया. तर स्रोतातून येणारा सर्व प्रकाश जिथे अडवला जातो अशा भागास प्रच्छाया असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा की स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? पहिला ऑप्शन आहे लॉर्ड वावेल, दुसरा ऑप्शन आहे लॉर्ड विलिंग्डन, तिसरा ऑप्शन आहे लॉर्ड माउंटबॅटन, चौथा ऑप्शन आहे लॉर्ड आयर्विन. तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जे होते ते लॉर्ड माउंटबॅटन होते. हे काही सांगण्याची तुम्हाला गरज नाही आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा. भारताने कोणत्या वर्षी पोखरणमध्ये त्याची दुसरी अणुचाचणी आयोजित केली? पहिला ऑप्शन आहे 2003, दुसरा ऑप्शन आहे 2001, तिसरा ऑप्शन आहे 1998, चौथा ऑप्शन आहे 1996. तर भारताने 1998 वर्षी पोखरणमध्ये त्याची दुसरी अणुचाचणी आयोजित केली. पुढचा प्रश्न बघणार आहोत की खालीलपैकी कोणते शहर भारतातील राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? पहिला ऑप्शन आहे जयपूर, दुसरा ऑप्शन आहे पटना, तिसरा ऑप्शन आहे कोलकाता, चौथा ऑप्शन आहे लखनौ. तर खालीलपैकी कोलकाता हे शहर राजवाड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतातील त्या जागेचे नाव सांगा जिथे 4 घोडे आणि एक वालुकाश्म स्तंभ असलेला 0 मैलाचा दगड आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन आहे नागपूर,
दुसरा ऑप्शन आहे सुरत, तिसरा ऑप्शन आहे भोपाळ आणि चौथा ऑप्शन आहे इटारसी. तर भारतातील नागपूर या जागेमध्ये काय आहे, 4 गोळे आणि एक वालुकामय स्तंभ असलेला 0 मैलाचा दगड आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. रिकाम जागा 2015 रोजी भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली. पहिला ऑप्शन आहे 1 जानेवारी, दुसरा ऑप्शन आहे 1 फेब्रुवारी, तिसरा ऑप्शन आहे 2 मार्च, चौथा ऑप्शन आहे 2 एप्रिल. तर 1 जानेवारी 2015 रोजी भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय प्रमाणवेळेस अचूकपणे दर्शवतो? पहिला ऑप्शन आहे GMT वजा 530, दुसरा ऑप्शन आहे GMT प्लस 530 म्हणजेच 5:30, तिसरा ऑप्शन आहे GMT प्लस 4:30, चौथा ऑप्शन आहे GMT मायनस 4:30. तर आपल्याला माहीत आहे ग्रीनविच प्रमाण वेळेच्या आपली जी वेळ आहे भारताची प्रमाण वेळ हे 5.5 तास पुढे आहे, म्हणजे याचं उत्तर येईल GMT प्लस 5:30 म्हणजेच 5:30, म्हणजे 5.5 तास आपली ग्रीनविच प्रमाण वेळेच्या वेळ जी आहे पुढे आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत की रिकाम जागा या यंत्रणेद्वारे आधार हा एक 12 अंकी विशिष्ट क्रमांक जारी केला जातो. पहिला ऑप्शन आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया, दुसरा ऑप्शन आहे युनिक इंडियन डेमोग्राफिक असोसिएशन ऑफ इंडिया, तिसरा ऑप्शन आहे युनिक इंडियन डिजिटल ऑथॉरिटी ऑफ इंडिया, चौथा ऑप्शन आहे युनिक आयडेंटिफिकेशन असोसिएशन ऑफ इंडिया. तर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ यंत्रणेद्वारे आधार हा एक 12 अंकी विशिष्ट क्रमांक जारी केला जातो. याचं उत्तर काय येईल? पहिलं. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालीलपैकी कोणत्या खंडात सर्वाधिक लोकसंख्या असलेले 6 देश स्थित आहेत? पहिला ऑप्शन आहे आशिया खंडात, दुसरा ऑप्शन आहे उत्तर अमेरिका, तिसरा ऑप्शन आहे दक्षिण अमेरिका आणि चौथा ऑप्शन आहे आफ्रिका. तर आशिया खंडामध्ये जे आहेत सर्वाधिक लोकसंख्या असलेले 6 देश स्थित आहेत. पुढचा प्रश्न बघा की रिकाम जागा ही एक सिंपल क्वेरी लँग्वेज असून रिलेशनल डेटाबेसमध्ये डेटाचा वापर हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी तिचा वापर केला जातो. पहिला ऑप्शन आहे ISO, दुसरा ऑप्शन आहे DML, तिसरा ऑप्शन आहे DDL, चौथा ऑप्शन आहे SQL. तर SQL ही एक सिंपल क्वेरी लँग्वेज असून रिलेशनल डेटाबेसमध्ये डेटाचा वापर हाताळणी आणि व्यवस्थापनासाठी तिचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न बघा, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? पहिला ऑप्शन आहे न्यूयॉर्क, दुसरा ऑप्शन आहे व्हिएत्रा, तिसरा ऑप्शन आहे जिनिव्हा, चौथा ऑप्शन आहे पॅरिस. तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. याचे आपण स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे. ज्यांनी कोणी बघितला नसेल तर निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या चॅनलवरती जाऊन आपल्या GHच्या लेक्चरच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ बघून घ्यायचे आहे की जगातील आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्याचे मुख्यालय आणि त्याचे जे सरचिटणीस किंवा अध्यक्ष आहेत त्याचा आपण ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की सिंधू खोऱ्यापासून ते बंगालमधील सोनार खोऱ्यापर्यंतचे आपले साम्राज्य बळकट व एकत्रित करण्यासाठी शाही रॉयल रस्ता कोणी बांधला, ज्याचे ब्रिटिश काळात GT रोड असे पुनर्नामकरण केले गेले? पहिला ऑप्शन आहे आलमशहा, दुसरा ऑप्शन आहे शेरशाह सुरी, तिसरा ऑप्शन आहे बहादूर शाह जफर, चौथा ऑप्शन आहे औरंगजेब. तर सिंधू खोऱ्यापासून ते बंगालमधील सोनार खोऱ्यापर्यंतचे आपले साम्राज्य बळकट व एकत्रित करण्यासाठी शाही रॉयल रस्ता शेरशाह सुरी यांनी बांधला, ज्याचे ब्रिटिश काळात GT रोड असे पुनर्नामकरण करण्यात आले होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की कोणत्या वर्षी लोकसभा आणि राज्य विधानसभेसाठी असलेल्या मतदानाचे वय 21 वर्षावरून किती करण्यात आलं? तर 21 वर्षावरून 18 वर्षे असं करण्यात आलं. तर याचं उत्तर आहे आपलं 1991 आहे की 1988 आहे, 1998 आहे की 2001 आहे? तर 1988व्या वर्षी लोकसभा आणि राज्य विधानसभेसाठी असलेल्या मतदानाचे वय हे 21 वर्षावरून 18 वर्षे असे बदलण्यात आले. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालीलपैकी कोणता सिद्धांत सौर ऊर्जा प्रणालीशी संबंधित आहे? पहिला ऑप्शन आहे प्रकाश गतिकीय परिणाम, दुसरा ऑप्शन आहे प्रकाश विद्युत परिणाम, तिसरा ऑप्शन आहे प्रकाश संश्लेषण परिणाम आणि चौथा ऑप्शन आहे प्रकाश व्होल्टीय परिणाम. तर प्रकाश व्होल्टीय परिणाम जो आहे हा सिद्धांत सौर ऊर्जा प्रणालीशी संबंधित आहे. हा व्होल्टीय आहे, नोंटीय नाही, व्होल्टीय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? पहिला ऑप्शन आहे 1930, दुसरा ऑप्शन आहे 1923,
तिसरा ऑप्शन आहे 1921, चौथा ऑप्शन आहे 1933. तर स्वराज्य पक्षाची स्थापना 1923 या वर्षी झाली होती. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की दरवर्षी रिकाम जागा रोजी संयुक्त राष्ट्र दिवस साजरा केला जातो. पहिला ऑप्शन आहे 30 ऑक्टोबर, दुसरा ऑप्शन आहे 26 जून, चौथा ऑप्शन आहे 4 नोव्हेंबर, तिसरा ऑप्शन आहे 4 नोव्हेंबर आणि चौथा ऑप्शन आहे 24 ऑक्टोबर. तर दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघणार आहोत, की 19 डिसेंबर 1929 रोजी लाहोर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणाच्या अध्यक्षतेखाली पूर्ण स्वराज्य हे आपले अंतिम लक्ष्य म्हणून जाहीर केले होते. पहिला ऑप्शन आहे व्ही डी सावरकर, दुसरा ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस, तिसरा ऑप्शन आहे महात्मा गांधी, चौथा ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू. तर 19 डिसेंबर 1929 रोजी लाहोर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण स्वराज्य हे आपले अंतिम लक्ष्य म्हणून जाहीर केले होते. पुढचा प्रश्न बघा, की मेगालोपोसिस या ग्रीक शब्दाचा अर्थ महान शहर असा आहे. तो रिकाम जागा यांनी रूढ केला. तर बघा, पहिला ऑप्शन आहे पॅट्रिक, दुसरं ऑप्शन आहे आपलं लुईस मम्फोर्ड, तिसरं ऑप्शन आहे ग्रिफिन आणि चौथा ऑप्शन आहे जीन गॉटमान. तर मेगालोपोसिस या ग्रीक शब्दाचा अर्थ महान शहर असा आहे. तो जीन गॉटमान यांनी रूढ केला होता 1957 मध्ये. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की पदार्थाच्या स्वरूपाबाबतचा मूलभूत सिद्धांत कोणी मांडला. पहिला ऑप्शन आहे मेंडल, दुसरा ऑप्शन आहे जॉन डाल्टन, तिसरा ऑप्शन आहे लावासियर, चौथा ऑप्शन आहे जॉन मिल्टन. तर पदार्थाच्या स्वरूपाबाबतचा मूलभूत सिद्धांत जॉन डाल्टन यांनी मांडला होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की फतेपूर सिक्री हे स्थित असलेला बुलंद दरवाजा कोणी बांधला. पहिला ऑप्शन आहे शहाजहान, दुसरा ऑप्शन आहे अकबर, तिसरा ऑप्शन आहे बाबर, चौथा ऑप्शन आहे नूरजहान. तर फतेपूर सिक्री येथे स्थित असलेला बुलंद दरवाजा अकबर यांनी बांधला होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, की रिकाम जागा हे 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पथकाचे प्रमुख होते. पहिला ऑप्शन आहे सुशील कुमार, दुसरा ऑप्शन आहे ब्रुजभूषण शरण सिंग, तिसरा ऑप्शन आहे पवन कुमार, चौथा ऑप्शन आहे विनायक सिंग. तर ब्रुजभूषण शरण सिंग हे 2018च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पथकाचे प्रमुख होते. पुढचा प्रश्न बघणार आहोत, सापेक्षताच्या सिद्धांतासाठी ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाचे नाव काय आहे. पहिला ऑप्शन आहे जॉन डाल्टन, दुसरा ऑप्शन आहे थॉमस अल्वा एडिसन, तिसरा ऑप्शन आहे अल्बर्ट आइन्स्टाईन आणि चौथा ऑप्शन आहे ख्रिश्चियन बर्नार्ड. तर सापेक्षताच्या सिद्धांतासाठी ओळखल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाचे नाव अल्बर्ट आइन्स्टाईन आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, खालीलपैकी कोणता पर्याय हा भारतीय संसदेचा भाग नाही. पहिला ऑप्शन आहे लोकसभा, दुसरा ऑप्शन आहे राज्यसभा, तिसरा ऑप्शन आहे राष्ट्रपती आणि चौथा ऑप्शन आहे राज्य विधानसभा. तर आपल्याला ऑप्शननुसारच समजून येईल. तर याचं उत्तर जे आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, की खालीलपैकी कोणता पर्याय भारतीय संसदेचा भाग नाही. पुढचा प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न आहे, रिकाम जागाद्वारे ग्राम प्रकल्प सुरू करण्यात आला. पहिला ऑप्शन आहे ग्रामीण विकास मंत्रालय, दुसरा ऑप्शन आहे पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, तिसरा ऑप्शन आहे मनुष्यबळ विकास मंत्रालय, चौथा ऑप्शन आहे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. तर पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाद्वारे गंगा ग्राम प्रकल्प सुरू करण्यात आला होता. ठीक आहे. तर बघा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाजवळचं जे बेल आयकॉनचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा, कारण जेणेकरून तुम्हाला मी जर नवीन व्हिडिओ जर यूट्यूबला अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल. आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.